सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बघा, आजपासून शाकंभरी नवरात्राची सुरुवात झालेली आहे। आपल्याकडे शारदीय नवरात्राला खूप जास्त महत्त्व आहे, पण त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्रसुद्धा महत्त्वाचं असतं। काही नाही जमलं तरी आपल्याला अखंड ज्योत ही लावायची आहे। त्याचबरोबर मी आज आपला जो मंगल कलश असतो कुलदेवतेचा, तो आज मी स्वच्छ पाण्याने भरून कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून कुलदेवतेच्या फोटोच्या बाजूला तिथेच असतो माझा, तिथेच ठेवला आहे। बघा इकडे अखंड दीप मी प्रज्वलित केलेला आहे 9 दिवसांसाठी। हा मंगल कलश आहे। त्याचबरोबर माझी एकविरा माता ही माझी कुलदेवी आहे। हे बघू शकता तुम्ही, हा अखंड नंदादीप म्हणजे जो काय दिवा आपण तो मी लावलेला आहे। आता कुलदेवतेची आपल्याला अर्थात आपण आत्ता घटस्थापना करत नाही आहोत, कारण आपलं शारदीय नवरात्र असतं, पण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। शाकंभरी देवी फळांची देवी आहे, फुलं भाज्यांची देवी आहे। आपल्याला तिच्यामुळे तिचे आभार मानण्यासाठी आपल्याला तिची या 9 दिवसात सेवा करायची असते। तर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो। कुलदेवतेची सेवा तुम्ही अशी करू शकता की तुम्ही आवर्जून कुलदेवतेला कुंकुम अर्चन करा। माझ्याकडे जी कमलगट्ट्याची माळ आहे त्यावर तुम्ही मंत्र जाप करा। तुम्ही 99 मंत्राचा जप रोज 1 माळ करू शकता। 9 दिवसमध्ये जास्त वेळ लागत नाही माळ जप करायला, तुम्ही 1 माळ तरी आवर्जून करा। त्याचबरोबर बघा, श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता। आपण दिवा जसा नवरात्रीमध्ये 9 दिवस लावतो तसा आत्ताही आज मी लावलेला आहे। बघा, एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला या 9 दिवसांमध्ये करायचा असतो। आपण नवरात्रामध्ये ज्या सेवा करतो त्यातल्या जेवढ्या आपल्याला जमतील त्या सेवा आपल्याला या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायच्या।